मी आता आलोय रेवदंडा किल्ल्याची जी समुद्राकडील जी बाजू आहे त्या बाजूला आलेलो आहे। मंडळी, आपल्या या प्रत्येक जी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची ती घंटाही दाबा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। किल्ल्याच्या आतमध्ये मी आता आलेलो आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे 5 मजली स्ट्रक्चर आहे। पोर्तुगीजांच्या काळातला शिलालेख इथे तुम्ही बघू शकता। इथे अजून एक आहे। मी आता आलोय रेवदंडा किल्ल्याची जी समुद्राकडील जी बाजू आहे त्या बाजूला आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथे ही तटबंदी आपल्याला बघायला मिळते आणि इकडे हा कोरलाई किल्ला आपल्याला दिसत आहे आणि खूपच सुंदर दृश्य आपल्याला इथं बघायला मिळतं। या किल्ल्यावरील जो बुरुज आहे त्या बुरुजावर आता आपण आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या बुरुजाची बांधणी आहे ती। हा जो बुरुज आहे तो पूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे, पण तरी सुद्धा ही तटबंदी खूपच सुंदर अशी समोरून आपल्याला बघायला मिळते। इथे ही तोफ आपल्याला बघायला मिळते आणि तिथे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे। हे किल्ल्याचं समुद्राच्या मुखावरील प्रवेशद्वार आहे। हा जो किल्ला आहे तो रेवदंडा गावाचं महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला आहे। हा जो रेवदंडा किल्ला आहे तो भुईकोट किल्ला आहे आणि हा किल्ला फिरायला तुम्हाला अर्धा तास तुम्हाला लागेल आणि खूपच सुंदर असा हा किल्ला तुम्हाला बघायला मिळेल। ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। किल्ल्याचं संपूर्ण प्लॅन आपला बसलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती पाणी आहे।